आपल्या परिसरातील विकासाचा, विचारांचा आणि राजकारणाचा वेध घेणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ शिवतेज टाइम्स. नवनवीन बातम्या आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आमच्या शिवतेज टाइम्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती दाबा. रायगड जिल्हा परिषद शाळा खारखर्डी येथे त्रा या संस्थेकडून वन्यजीवांची सखोल माहिती. रायगड जिल्हा परिषद शाळा खारखर्डी येथे ग्रीन वर्क ट्रस्ट अंतर्गत त्राचे सदस्य वन्यजीव प्राणीमित्र सन्माननीय श्री नेहल पुळेकर सर यांनी वन्यजीवांची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. वन्यजीव हे निसर्गाचा एक महत्त्वाचा घटक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. सापांच्या विविध जातींची माहिती दिली. तसेच फक्त 4 जातीचे साप हे विषारी असून त्यांच्यापासून आपल्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो अशी माहिती त्यांनी दिली. बरेच साप हे बिनविषारी असून गैरसमजातून त्यांना मारले जाते असे त्यांनी सांगितले. त्यांच्या समवेत सन्माननीय श्री म्हात्रे सर व सन्माननीय सौ म्हात्रे मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी सुद्धा प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच त्यांची संस्था स्वच्छ व कोरडे प्लास्टिक गोळा करून ते पुनर्वापर करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करते याविषयी माहिती दिली. त्याचबरोबर गावोगावी असे कार्यक्रम आयोजित करून लोकांना वन्यजीवांचे महत्त्व पटवून देणे ही नैसर्गिक समतोल साधण्यासाठी आवश्यक बाब आहे. सदर कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय सौ मनीषा पाबरेकर मॅडम, सहशिक्षक सन्माननीय श्री डबीर सर व श्री गोणे सर तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ पाबरेकर मॅडम यांनी केले तर श्री गोणे सर यांनी आभार मानले. आम्ही ग्रीनवर्क ट्रस्टमध्ये काम करतो. ग्रीनवर्क ट्रस्टमध्ये संस्था आहे, त्याच्यामध्ये आम्ही त्रा नावाचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये जे वन्यजीव आहेत, वन्यजीवांना वाचवण्याचं आणि त्यांच्या संवर्धनाचं काम हे करते. जर गावात पुढे तुम्हाला जसं वन्य प्राणी किंवा जखमी वगैरे साप आपल्या इथे. ग्रीन वर्क ट्रस्ट अंतर्गत ती त्रा संस्था आहे आणि ती वन्यजीवांचं संरक्षण करणे, त्यांना जर म्हणजे जे काही जखमी झालेले असतील तर त्यांच्यावर उपचार करणे असं करते. तर बऱ्याच वेळेला काय होतं की सर्प कुठलाही साप दिसला तरी लोक मारायला जातात, पण सगळेच साप विषारी नसतात हे मुलांना कळायला पाहिजे. यासाठी त्यांनी आमच्या शाळेमध्ये सेशन घेतलं आणि खूप चांगलं सेशन त्यांचं झालं. आमच्या मुलांना सुद्धा समजलं कोणता साप विषारी आहे, कोणता बिनविषारी आहे. तर ह्याच्यातून ते त्यांच्या आईवडिलांना सुद्धा सांगतील आणि सापांना जर दिसले साप तर त्या मित्र जे आहेत सर्पमित्र त्यांना फोन करतील आणि त्या ट्रा संस्थेला बोलवतील. त्या प्लास्टिक संकलित करण्याची संकल्पना काय? तर बघायला गेलं तर प्लास्टिक जे आहे ते खूप प्रदूषण निर्माण करतं आणि माणसाच्या जीवनावरच खूप मोठा त्याचा परिणाम होतो. तर आमच्या शाळेमध्ये असं आहे की आमची मुलं स्वच्छ आणि कोरडं प्लास्टिक जे आहे ते साठवतात आणि 1 महिन्याच्या कालावधीनंतर ते ग्रीन वर्क ट्रस्टवाले जे आहेत ते त्यांचे सदस्य येतात आणि ते घेऊन जातात. आणि ह्याच्यातून आमच्या मुलांमध्ये एक संस्कार रुजलेला आहे की ते कुठेही कचरा टाकत नाहीत. प्लास्टिकचा जर कचरा असेल तर एका विशिष्ट पिशवीमध्ये किंवा बाटलीमध्ये ते गोळा करून ठेवतात आणि मग त्या आम्ही त्यांना देत असतो.